तर नमस्कार मंडळी, आपल्या शिवशंभू ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत रमेश बर्गे, शिवशंभू ब्लॉग्सचे अधिकृत उमेदवार. आणि आम्ही आज चालू परेलला आलो आहे. सध्याला इथं परेलचं स्टेशन आहे या साईडला. तर मित्रांनो, आज आलो आम्ही इथं परेलला, एवढा परेल स्टेशन आहे साईडला. तर आज आम्ही जरा परेल वर्कशॉपमध्ये गणपती बाप्पाच्या मोठमोठ्या कारखान्यांमध्ये, जिथे मुंबईच्या सर्व महागणपतींचं आगमन त्या ठिकाणावरून होतं आणि तिथं मोठे मोठे गणपतींची निर्मिती केली, त्या अशा गणपतीच्या कारखान्यामध्ये आज आम्ही जाणार आहे. आपल्यासोबत आहे रमेश. आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघा, आज खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ चालू आहे. मी तर परेलच्या बाजारपेठमध्ये, इकडे पासून परेलची बाजारपेठ आहे साईडला. आणि हा इकडे परेलचा जो मोठा ब्रिज आहे, त्या ब्रिज खालून आम्ही चालू आहे. आम्ही हायवेपासून चालतो आहे मगासपासून 15 मिनटं झाली. तर आम्ही अर्धा तास झाला, जवळजवळ अर्धा तास झाला आम्ही चालतो आहे. परेल स्टेशनपासून आम्ही एकदम ह्या एक्सप्रेस हायवेवरून अर्धा तास झाला चालतो आहे. पूर्ण मार्केट लाईन आहे इकडं. छोटी मोठी दुकानं आहेत ह्या साईडला, छोटी म्हणजे मोठीच आहेत, खूप मोठी मोठी दुकानं आहेत. आणि तर इथून अजूनपर्यंत 15 मिनटाचं वॉकिंग आम्हाला दाखवते या साईडून. म्हणजे मेन जे वर्कशॉप आहे त्या साईडला परेलचं अजून एक 15-20 मिनटाचं अजून वॉकिंग दाखवते. आम्ही मॅप बघून आम्ही आलो ते परेलच्या वर्कशॉपमध्ये, गणपती बाप्पाच्या कारखान्यामध्ये. पाहू शकता कलावंत आर्ट्स या ठिकाणी आलो आम्ही. इकडे पाहू शकता सगळ्या गणपती बाप्पांचे जे आगमनांचं पोस्टर आहे बाहेर ठिकाणी लावले आहेत. टी-शर्टचे पोस्टर लावले, सर्व बाहेर पोस्टर लावले आहेत. आणि आता मी तुम्हाला सर्व आतमधले जे मोठे मोठे मूर्ती आहेत, छोट्या मोठ्या मूर्ती आहेत, सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर चला मंडळी, आपण आतमध्ये जाऊन पाहूया सर्व मूर्त्या कसं. पाय बनवलं.
पाहू शकता या ठिकाणी आम्हाला परेलच्या वर्कशॉपमध्ये खूप अशा आकर्षक आणि सुंदर अशा मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। एक्झॅक्ट पाहू शकता इकडं प्रभू रामचंद्रांचे अवतार घेतलेली अशी मूर्ती या ठिकाणी आहे। खूप अशा सुंदर सुंदर मूर्ती या वर्कशॉपमध्ये आपल्याला पाहायला मिळते। इकडे पाहू शकता प्रभू रामचंद्रांचा अवतार, म्हणजे आता जे ट्रेंडिंगमध्ये चाललं आहे आपलं राम मंदिर बनवून झालं, त्या राम मंदिराची तर प्रभू रामचंद्राचा अवतार घेतलेली मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। खूप सुंदर असं वर्कशॉप या ठिकाणी आहे। तुम्ही देखील या वर्कशॉपला एक दिवस नक्की भेट देवा। जसं विठ्ठलाच्या अवतारामध्ये एक सुंदर अशी मूर्ती आहे या ठिकाणी। ही मूर्ती मला सगळ्यात खूप आवडली। प्रभू रामचंद्रांचा अवतार घेतलेली मूर्ती या ठिकाणी पाहू शकता। इकडं एकदम अजून आत्ता एवढी सुंदर दिसते, कलरिंग केल्यानंतर अजून सुंदर अशा आणि सुबक मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी पाहू शकता खूप एन्जॉय करतो आम्ही आणि खूप सुंदर या ठिकाणी वर्कशॉप आपल्याला पाहायला मिळतं। एकदम आकर्षक आणि सुंदर सुंदर आणि तशाच सुंदर आणि तशाच उंच मोठ्या अशा या ठिकाणी गणपती बाप्पांच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यानं या ठिकाणी आपल्याला दादा दिसते। दादा इकडे बघा, पाहू शकता मित्रांनो, तुम्हाला छोट्या छोट्या ज्या 5 ते 6 फुटपर्यंत मूर्त्या होत्या त्या मी दाखवल्या। आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही इकडं अशा खूप अशा मोठ्या आणि सुंदर अशा मूर्त्या या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला। या बॅकग्राऊंडला पाहू शकता खूप सुंदर आणि खूप उंच उंच अशा मूर्त्या 20 फूट 22 फूट 17 फूट अशा उंच उंच मूर्त्या या कारखान्यामध्ये इथं पाहायला मिळतात आपल्याला। पाहू शकता इथे म्हणजे एकच कारखाना, इकडं अलग अलग एकाच जागेवरती अलग अलग कारखाने इथे पाहू शकता। सगळ्यांचे गाडे अलग अलग आहेत। इकडं बॅकग्राऊंडला पाहू शकता जे हे दाखवले ते आपल्याला दाखवले पोहेकर आर्ट्स, त्या ठिकाणी प्रतिमा आर्ट्स, असे सर्व वेगवेगळे आर्ट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। ह्या साईडला आम्ही ज्या साईडला आलो तिकडं आगमन सोहळ्यांचे पण बॅनर लावलेले आहेत, रेडी आहेत सर्व, म्हणजे ज्यांचे आगमन होणार आहेत या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये। आता गणपती आपला फक्त एकच महिना बाकी राहिला आहे, नंतर गणपती बाप्पांचे आगमन चालू होणार आहेत। 10-15 दिवसात आगमन चालू होतील, तर बॅनर देखील या ठिकाणी लावलेले आगमन सोहळ्याचे। इकडे पाहू शकता मोठे मोठे खूप सुंदर असे उंच उंच मूर्ती या ठिकाणी भाऊ काम करताना पाहायला मिळतात आपल्याला। खूप मेहनत येतात इकडे, रात्रंदिवस मूर्त्या सजवण्यात म्हणजे आपला गणपती बाप्पा आकार घेतो आपल्याला पाहायला मिळतात। रमेश काहीतरी बोल, रमेश नुसता उभा आहे मजा घेतोय, काहीतरी बोल ना गणपती बाप्पा काहीतरी बोल। उंच उंच मूर्ती आम्ही खूप एन्जॉय करतोय। गणपती बाप्पाचं दर्शन आम्ही आत्ताच घेतलेलं आहे। गणपती बाप्पाला याला अजून 1 महिना जवळ आहे, तर गणपती बाप्पाचं दर्शन आम्ही आत्ताच घेतलं इकडे पाहू शकतो।
मी फिरतो परेलच्या मी कारखान्यामध्ये गणपती बाप्पाचे वेगवेगळे गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघितल्या मोठमोठ्या. आणि आता आम्ही आलो इकडं बांद्र्याला इथं बघू शकता. इथं आम्ही उद्धव ठाकरेंचा जो बंगला आहे म्हणजे उद्धव साहेबांचं जे घर आहे तिथं आम्ही आलो आहे मातोश्रीला. त्यापासून मातोश्रीचा गेट पण तुम्हाला दाखवतो मी. तिथं माझे काका राहतात, ते काकांना भेटण्यासाठी इकडे आलो आहे मी. तसं तर यासाठी सगळं उद्धव ठाकरेंचे जे पॉलिटिक्सचे सर्व बॅनर यासाठी लावले पाहायला मिळतात आपल्याला. एक कलानगरला आलो, कलानगर होता तिकडे पूर्ण शिवसेना सगळे बॅनर लावले. हा जो मेन गेट आहे तो मातोश्रीचा मेन गेट आहे. इथून आतमध्ये प्रवेश आहे उद्धव साहेबांच्या घरी जाण्यासाठी, मातोश्रीमध्ये जाण्यासाठी. इकडे पाहू शकता सर्व शिवसेनेचे बॅनर वगैरे लावले. आपल्यासोबत रमेश पण आहे शिवसेना. तर तुम्हाला म्हटलं ना मी माझ्या काकाला भेटायला आलो, ते हे माझे काका आहेत. इकडे मातोश्रीमध्येच कामाला आहेत ते, उद्धव साहेबांच्या घरीच कामाला आहेत मातोश्रीमध्ये. अजून इकडे पाहू शकता मातोश्रीचा एकदम आतमध्ये जाण्यासाठी गेट आहे. इकडे पाहू शकता या ठिकाणी बॅकग्राऊंडला एकदम इथून गेटपासून 5 ते 10 मिनिट आतमध्ये आहे साहेबांचा बंगला. तर मित्र आपला व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या कोकणी भावाला असाच नेहमीच सपोर्ट करा. काकांना मी भेटायला आलो इथं. इकडे पाहू शकता सर काल साहेबांचा बड्डे होता त्यामुळे मी तिकडे सर बॅनर वगैरे लावले. तिकडे पाहू शकता हार वगैरे लावलेले आहेत. इकडे आतमध्ये सगळं उद्धव साहेबांचा बंगला आहे. पार तिकडे पूर्ण तिकडे आतमध्ये बंगला पण तिकडे आता कसे इकडे पाहू शकते हे सर्व जे उद्धव साहेबांचेच घरांची लाईन चालू झाली. तिकडे पूर्ण आतमध्ये एकदम उद्धव साहेबांचा बंगला आहे. इकडे जो आतमध्ये रोड गेला आहे त्या रोडमध्ये उद्धव साहेबांचा बंगला आहे. पण आता कसं मी आणि माझा रमेश आम्ही दोघं आलेलो होतो भेटण्यासाठी काकांना, तर आम्हा दोघांना अलाउड नाही, त्यांनाच अलाउड आहे, ते काम करतं त्यामुळं आम्हाला अलाउड नाही. इकडे पाहू शकतो बॅकग्राऊंडला इकडे आतमध्ये उद्धव साहेबांचा बंगला आहे मातोश्री. त्यानंतर आम्ही आता जाणारे घरी इथूनच घरी जाणार कारण की इथून पुढं जाण्यासाठी अलाउड नाही, अपॉइंटमेंट नसल्यामुळं अलाउड नाही आहे. जरी माझे काका इथं कामाला असतं तरी फक्त तेच जाऊ शकतात आतमध्ये, आम्ही जाऊ शकत नाही.